मी तुम्हाला आज गावरान पद्धतीने झटपट होणारं चिकन बनवणार आहे. याच्यामध्ये थोडं चिकन आहे आणि थोडी कलेजी आहे. ती मी तुम्हाला गावरान पद्धतीचे एकदम झटपट होणारी रेसिपी दाखवत आहे. तर प्रथम मी याच्यामध्ये लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याचा वाटप आहे. हा चिकन मसाला आहे, घरगुती मालवणी स्पेशल मसाला आहे, हळद आहे आणि धना पावडर. थोडा कढीपत्ता, एक टॅमॅटो आणि थोडी कोथिंबीर. आता प्रथम आपल्याला चिकनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. एक चम्मच, मोठा चम्मच तेल घालून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हा वाटपाचा मसाला ॲड करायचा. त्याच्यानंतर ही धना पावडर, हळद, लाल मालवणी स्पेशल मसाला आणि चिकन मसाला. त्यानुसार कढीपत्ता, टॅमॅटो आणि कोथिंबीर याचं आपल्याला एक मिक्स करायचं आहे छान पैकी. असं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने केलं तर चालेल, चम्मचने केलं तरीही चालेल. आणि हे बघा, मी असं छान मिक्स केलेलं आहे. आता चमच्यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं. हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं. आता हे आपल्याला गॅस पेटवून घ्यायचे. गॅसवरती हे पातेलं ठेवून द्यायचं आहे. गॅस कमी करून त्याच्यावरती झाकण मारून घ्यायचं आहे. हे आपण झाकण मारून 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 1-5 मिनिटांनी बघूया आपण. आता हे बघा, छान उकळी आलेली आहे. पाणी मी जरासुद्धा ॲड केलेलं नाही आहे. चिकनला पाणी सुटलं आहे. अजून 5 मिनिटं शिजू मंद आचेवर. 5 मिनिटांनी अजून बघूया कितपत शिजत आलं आहे. बघा, ती मस्त तेल सुटलं आहे आणि वास पण खूप छान येतो आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आता ट्राय केल्याशिवाय समजणार नाही याची चव. आणि मग बघा किती छान लागते. झाकण काढून बघूया आणि मस्त आपलं गावरान चिकन शिजून तयार आहे. आपण सर्व करूया.
आणि हे आपलं गावरान चिकन खाण्यासाठी तयार आहे. खूप छान रेसिपी होते, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल.